महाबलीपुरमला निघालोय। तुम्ही बघू शकता हा पूर्ण समुद्र किनारा आहे। हा पूर्ण असाच पॉंडिचेरीपर्यंत हा पूर्ण असाच समुद्र किनारा आहे ह्या रोडला लागून। त्यामुळे हा रोड अतिशय फेमस असा रोड आहे। पूर्ण बीचेस आहेत या रोडवरती आणि आपण आता महाबलीपुरममध्ये जाऊन तिथली जी युनेस्को हेरिटेज साईट आहे ती व्हिजिट करणार आहोत आणि ती मी तुम्हाला पूर्ण फिरून दाखवणार आहे। तर स्टे ट्यून। हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तुम्हाला तर माहीत आहे मी चेन्नईमध्ये आहे आणि आता आपण चेन्नईमधल्या महाबलीपुरमला व्हिजिट देणार आहोत। तर महाबलीपुरम ही एक युनेस्को हेरिटेज साईट आहे। तुम्हाला ही मी साईट पूर्ण व्हिजिट करून दाखवणार आहे आणि इथे काय काय बघण्यासारखं आहे ते आपण तुम्हाला सगळं दाखवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। तरी बघा आपण एंट्री केल्यानंतर हे खूप मोठं असं शिल्प दिसतंय। हे बघू शकता तुम्ही एका दगडात केलेलं आहे। खूप मोठे मोठे इथे शिल्प यांनी कोरलेली आहे त्या मोठ्या दगडात। तर बघू शकता इथं साधू आहेत, नर्तिका करणाऱ्या स्त्रिया आहेत, परत देवदेवता आहेत। हे खूप मोठे हत्ती म्हणजे जवळपास रिअल साईज जेवढी असते हत्तींची त्या साईजमध्ये इथं हत्तींचा शिल्प कोरलेला आहे। या भव्य बेस रिफिलला अर्जुनाची तपश्चर्या असं नाव दिलेलं आहे। हे महान महाकाव्य महाभारताच्या किरीटार्जुनची कथा सूचित करतं। म्हणजे हे जे आहे ते सगळं किरीटार्जुनची कथा आपल्याला याच्यावरती कोरलेली दिसते। जंगलातील जीवनाचे विहंगमय दृश्य इथे दोन मोठ्या दगडी पाट्यांमध्ये कोरलेलं आहे। अर्जुनाने भगवान शिवाकडून अस्त्र आणि पशुपत मिळवण्याची महान घटना येथे चित्रित केलेली आहे। गुहेत आलेलो आहे, गुहा इथं कोरलेली आहे। एकाच दगडात कोरलेली गुहा आहे, याला 5 पांडव गुहा असं म्हणतात। तुम्ही बघू शकता किती मोठी आणि किती भव्य। ही साईड आपली बघून झालेली आहे गुफा आणि शिल्प। आता आपण पुढं जात आहे। तिथे सगळ्या प्लेसेस 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर 500 मीटरच्या अंतरावर आहे। त्यांनी चांगले असे रोड तयार केलेले आहे। इथं साईडला तुम्हाला जर शॉपिंग करायचं असेल किंवा काय खायचं असेल तर इथं तुम्हाला भरपूर ऑप्शन्स आहे। तर आता आपण पुढच्या साईडला निघालो। तर इथं पहिल्यांदा आपल्याला तिकीटसुद्धा घ्यायचं आहे। आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आहे 30 रुपये आणि अदरसाठी 600 आहे। हे दोन आपण तिकीट घेतलेले आहेत। हे गव्हर्नमेंटची साईट आहे त्यामुळे इथं कंपल्सरी आपल्याला तिकीट घ्यावं लागतं आणि ह्याची तिकिटाची जी प्राईस आहे ती टोटल 40 रुपये आहे। एंट्री फी 35 आहे आणि एसीचे 5 रुपये असे टोटल 40 रुपये प्राईज आहे। करावं लागतं आपल्याला एंट्री करताना। तर तिकीट चेक केलं जातं, त्याच्यावरती शिक्का मारला जातो आणि त्याच्यानंतर आता आपण व्हिजिट करणार आहोत। तर हे सर्व प्लेसेस आपण एक्सप्लोअर करणार आहोत। तर इथं त्यांनी साईट दिलेली आहे म्हणजे हा महाबलीपुरममध्ये काय काय बघण्यासाठी आहे त्याचं पूर्ण त्यांनी एक स्ट्रक्चर लावलेलं आहे। इथं वेगवेगळ्या प्रकारचे केव्स कुठे आहेत, रथ कुठे आहे, नंतर रॉक माउंटन कुठे आहे, आपण कुठे आहे तर तिथं बघू शकता। इथं आपण तिथे आहे। हा पूर्ण जो आहे हा समुद्र किनारा आहे, म्हणजे बे ऑफ बंगालचा समुद्र म्हणतो आपण, तिथं आहे। काय काय मॉन्युमेंट्स आहेत तिथं बघण्यासाठी, काय काय ठिकाणी फेमस आहे हे सगळं इथं त्यांनी दाखवलेलं आहे। हे जे आहे हे शोर टेम्पल हे आहे ते आपल्याला समुद्राच्या किनाऱ्यावरतीच आहे। तर हे अतिशय फेमस टेम्पल आहे, इथे सुद्धा आपण व्हिजिट करणार आहोत। त्यामुळे आता आपण जाऊया पुढे बघण्यासाठी। तर इथे एक मोठा दगड तुम्हाला दिसतोय। आता पुढे गेलं बघू शकता पुढे आपल्याला एक मोठा दगड दिसतोय। तर याची कथा अशी आहे की हा दगड वरतून घरंगळत खाली आलेला आहे आणि येऊन एका पॉइंट वरती थांबलेला आहे। तुम्ही बघाल तर अतिशय छोट्याशा पॉइंट वरती जो तिरका पॉइंट आहे तरी सुद्धा तो दगड किती स्टेबल आहे आणि खूप असा मोठी साईज आहे या दगडाची। एक महाकाय आणि रहस्यमय असा दगड दिसतोय। हा बरोबर टेकडीच्या 45 अंशाच्या कोनात उभा आहे आणि तो कधीही खाली पडत नाही। तुम्ही बघू शकता किती असा एकदम पॉइंटला उभा आहे तो दगड। आणि इथले जे आहे हा कृष्णाचं आवडतं जे लोणी आहे त्याचं प्रतीक मानलं जातं। म्हणजे कृष्णाचा आवडता जो लोण्याचा गोळा आहे तशासारखा हा दगड आहे, उंचीच आहे आणि 5 मीटर रुंद आहे आणि ह्या दगडाचं वजन जवळपास 250 टन आहे। म्हणजे एवढा मोठा हा दगड आहे। म्हणजे काय रहस्य आहे ते माहीत नाही, पण गुरुत्वाकर्षणाचा जो नियम आहे त्याचं बघाल तर हा दगड कधीच खाली यायला पाहिजे होता घरात, पण अजूनही तो आहे त्याच जागी आपल्याला दिसून येतं। आणि याबद्दल असंही सांगण्यात येतं की इथं जो पल्लव राजाचा वंशज होता त्यांना हा दगड काढण्याचा खूप प्रयत्न केला होता, पण त्याला अजिबात यासाठी जवळपास 7 हत्ती कामाला लावले होते, पण तरीही हा दगड जागेवरून अजिबात हललेला दिसत नाही। त्यामुळं
जो दगड आहे त्याला कृष्णाचा बटर बॉल असं म्हणतात आणि हजारो लोक ह्या साईटला व्हिजिट करण्यासाठी येतात. दगड थांबलेला आहे, विचार करा गुरुत्वाकर्षणाचा सगळ्या नियमांना हा ठुकरून लावतोय आणि एवढा विशाल आवाढव्य दगड असं थांबलेला आहे. आश्चर्याची गोष्ट आहे ना खूप. आपल्या भारतात असं बऱ्याचशाच आश्चर्यजनक गोष्टी आहेत. बघा केवढा मोठा दगड आहे आणि तुम्ही खाली बघा इथं किती छोट्याशा जागेत उभा आहे. बघा एकमेकावरला टेकून उभारल्यासारखी दिसत आहेत. किती विशाल दगड आहेत ही मोठी, एकाच ठिकाणी उभारल्यात. इथं पुढे जायला रस्ता सुद्धा दिसतोय. तर बघूया आपण आहे का रस्ता पलीकडे जाण्यासाठी. तर आहे, चला. हे बघा अजून ही दगडाची पार दिसते, किती नाजूक आहे. एकमेकाला चिटकून उभं आहे. तर मध्ये सुद्धा एक दगड अडकलेला आहे. इकडे बघू शकता तुम्ही, बाहेर पडण्याला एक सुद्धा मार्ग आहे. इकडे एक मंदिर आहे, चला आपण या मंदिरात जाऊया आता. किती छान असे हे दिसत आहे, अतिशय सुंदर अशी साईट आहे. हे बघा इथं दगडात कोरलेले लेणी दिसत आहे. तिथं इथे एक असं तलावासारखं काहीतरी दिसतंय. चला वर जाऊन बघूया. काय पायऱ्या सुद्धा केलेल्या. बापरे, हे कसं आहे नी एका दगडात कोरलं असेल, हे विचार करण्याच्या पलीकडचं आहे. हे सिमेट्रिक, डायमीटर, रॅडियस बघू शकता. एकदम परफेक्ट असा सर्कल, म्हणजे एक विहिरीसारखं यांनी केलेलं आहे. अतिशय सुंदर दिसतंय हे. आजकालच्या शिल्पकलेला म्हणजे आजकालचे जे इंजिनिअरिंग आहे त्याचा विचार करता हे पूर्वीच्या काळात केलेलं इंजिनिअरिंग जर काम बघितलं तर आश्चर्य बसण्यासारखी गोष्ट आहे. इतकं आखीव रेखीव काम आहे. इकडे बघू शकता, इकडे सुद्धा दगडात लेणी कोरलेली. ती महादेवाची लिंग सुद्धा दिसतं, म्हणजे पिंड नाही आहे पण फक्त लिंग त्यांनी ठेवलेलं आहे. तर तिथं माहिती सुद्धा लिहिली आहे. तर चला बघूया हे काय आहे. बघूया आत काय. हे बघा द्वारपाल दिसत आहे तिथं, जे प्रत्येक मंदिराच्या बाहेर असतात द्वारपाल, जे मंदिराच्या एंट्रन्सला उभारलेले असतात सेवा करण्यासाठी. इथं एक देवी दिसते. ही देवी सुद्धा तिथे आखीव कोरीव इथं केलेली आहे, बघू शकता. हे मंदिर आहे ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना समर्पित आहे आणि एक देवी सुद्धा इथे आहे. तर हे जे आहे ते महेशाचं टेम्पल, म्हणजे महादेवाचं लिंग दिसतंय आपल्याला. हे लिंग इतर जे महादेवाचे लिंग असतात त्यापेक्षा मोठ्या साईजनं आपल्याला आकारामध्ये दिसतंय. आणि हे जे आहे ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश असे हे 3 देव आपल्याला इथं दिसत आहेत. तुम्ही बघू शकता अतिशय रेखीव असं काम आहे दगडांवरती केलेलं. इथं पर्यटकांची गर्दी सुद्धा खूप आहे. तर इथं बघू शकता, इथं ब्रह्मा आहे, इकडे विष्णू आणि इकडं महेश आहे. तर 3 देवांच्या प्रतिकृती या दगडात एकाच दगडात कोरलेल्या आहेत. खूप आखीव रेखीव केलेलं आहे इथं. तर चला आता आपण पुढे बघूया अजून काय फिरण्यासाठी चांगलं आहे. हे मंदिराच्या बॅक साईडला प्राण्यांच्या आपल्याला मूर्ती कोरलेल्या दिसत आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला हत्ती दिसतोय, तो बघा तो मोर दिसतोय आणि ते बघा वानर म्हणजे माकड दिसतंय. तर पूर्वीच्या काळातले जे प्राणी होते त्यांची प्रतिकृती म्हणून हे असं ग्रेनाईटच्या दगडामध्ये ह्या मूर्ती कोरलेल्या दिसून येत आहेत आपल्याला. हे मंदिराच्या एक्झॅक्ट बॅक साईडला त्याच सेम दगडामध्ये कोरलेल्या आहेत. तर खाण्यासाठी कोल्ड्रिंक्स आणि काकडी, कलिंगड, अननस असं सगळं काही दिसत आहे. चेन्नई तशी पहिल्यापासूनच गरम आहे कारण समुद्रकिनारा आहे. पण आता फेब्रुवारी सुरू आहे, उन्हाळा खूप आहे, त्यामुळे अशा प्रकारचे स्टॉल आपल्याला जागोजागी दिसत आहेत. जे आहे हे वराह मंदिर आहे आणि ह्याची खासियत म्हणजे हे मंदिर एकाच दगडात कोरलेलं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही आतमध्ये बघाल तर वेगवेगळ्या मूर्ती आपल्याला दिसत आहेत. वराहमधल्या नरसिंह स्टाईलमधल्या मूर्ती आहेत ह्या. आणि हे एकाच दगडात कोरलेलं मंदिर आहे. अतिशय सुबक अशी कलाकृती आहे ही. वरती सुद्धा तुम्ही बघू शकता. नक्षीकाम सुद्धा खूप मस्त केलेलं आहे. इथं 2 द्वारपाल सुद्धा दिसतात तिकडं. आणि बघा बरं असं आहे. गज म्हणजे हत्तींचं सुद्धा कोरीव काम किंवा जे मनुष्य दिसत आहेत आपल्याला ते सुद्धा अतिशय सुबक असं कोरीव काम आपल्याला दिसून येत आहे. आणि एकाच दगडात एवढं सगळं करणं हे काही सोपी गोष्ट नाही आहे. खरंच आपले पूर्वज महान होते म्हणायला हरकत नाही. इनकम्प्लीट गोपुरम असं नाव आलंय. हे विजयनगर साम्राज्यातलं आहे. ह्याच्यावर बघा किती मस्त असं कोरीव काम केलेलं आहे. इनकम्प्लीट आहे म्हणजे अपूर्ण आहे. ह्याच्यानंतर निम्म्यातूनच हे सोडून दिलेलं आहे. हे बघा वेगवेगळ्या देवी देवतांच्या ह्याच्यावर एका खांबावर किती मस्त असं कोरीव काम केलेलं आहे. तर फॉरेनरसुद्धा आलेले आहेत, ते त्यांना समजून सांगतात त्यांच्या भाषेत. हे बघू शकता हे इनकम्प्लीट आहे.
त्यामुळं त्याच्यानंतर काय काम झालेलं दिसत नाही आहे. इकडे बघू शकता, इकडे सुद्धा सेम रिप्लिका केलेली आहे. जे आपण तिकडच्या साईडला बघितलं होतं ते तसं सेम असं याच्यावर कोरीव काम केलेलं आहे दगडामध्ये. हे इनकम्प्लीट म्हणतात त्याला. एक फॉरेन ट्रिप आलेली आहे तर त्यांना समजून सांगतोय त्यांच्या भाषेत. किती मस्त आहे. आपण आलेलो आहे द्रौपदीच बाथ बघायला. इथं द्रौपदी आंघोळ करायची, त्याच्यासाठी हा जो बाथ आहे तो त्यांनी तयार केला आहे. त्याला आता कचरा पडलेला आहे, पाणीसुद्धा आहे, पण असं एकाच दगडात कोरल्यामुळं इथं पाण्याचा साठा झालेला आहे. एक असं स्विमिंग पूलसारखं केलेलं आहे, जिथं छोटंसं स्नानगृह म्हणू शकतो आपण. हो, असं सुद्धा इथं केव्समध्ये किंवा मलईपट्टममध्ये खूप झाडं आहेत, त्यामुळं गारवा मिळतो आपल्याला, त्यामुळे एवढं कंटाळा येणार नाही. भर उन्हात येत असावं तर तुम्हाला उन्हाचा त्रास नक्कीच होणार आहे. इकडे बघू शकता मोठी मोठी दगड. बघा किती मोठं झाड आहे, पण झाडाखाली बघा किती मस्त असं बसण्यासाठी जागा आहे. इकडेही बघू शकता चालण्यासाठी दगडांचा रोड तयार केलेला आहे, त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही. पण पावसाळ्यात प्रॉब्लेम होण्याचे खूप चान्सेस आहेत, कारण स्लोप्स आहेत आणि अशा पायऱ्या नाही आहेत, त्यामुळे घसरण्याची शेवाळ्यामुळे घसरण्याचे चान्सेस खूप आहेत. बघू शकता किती मोठा असा जायंटिक रॉक आहे, खूप मोठा. रॉकमध्ये तुम्ही बघायच्या किती मस्त अशा पायऱ्या केलेल्या आहेत, तर लोक वर जातात. वरून दृश्यसुद्धा मस्त दिसत असेल, पण आजूबाजूला काही नाही, त्यामुळे आम्ही त्यात वर जात नाही. बघा तुम्ही लोक जात आहेत वर. बघा दगड कोरलेलं आहे. इथं मला वाटतं केव्हसारखं काहीतरी दिसतंय, तर चला आपण जवळ जाऊन बघूया इथे काय आहे ते. इकडे गोपुर म्हणजे मंडप केलेलं आहे बघा, तिथे मस्त असं आखीव कोरीव दिसतं. हे सुद्धा आत जायला इथे रस्तासुद्धा आहे. हे केव्स दिसत आहे, तिथे कोरीव कामसुद्धा केलेलं आहे मस्त. इकडे बघू शकता एक सभा मंडपसारखं काहीतरी आहे. इकडे 2 सिंह दिसत आहेत जे मंडपाच्या बाहेर असतात रथासारखे. ते 2 सिंह आपल्याला दिसत आहेत आणि आत असं सभा मंडप आहे. खूप थकल्यामुळे लोक इथं आराम करताना दिसत आहेत आपल्याला. अतिशय गारवा आहे इथे. खूप छान वातावरण झालं. आता बघू शकता लाईट हाऊस आहे, बाजूला समुद्र असल्यामुळे हा दीप. महाबलीपुरमचा जो एरिया आपण तिकीट काढलेलं होतं त्याचमध्ये हे इन्क्लुडेड आहे, त्यामुळे बाहेरून दुसरीकडून जायचंच नाही. हा मला वाटतं शेवटचा स्पॉट आहे आता फिरायचा. इकडून एंट्री केल्यानंतर ह्या साईडने एक्झिट आहे. बघा दगडातच यांनी रस्ता केलेला आहे आणि हा लाईट हाऊसला रस्ता आहे इकडूनच. मला वाटतं इथं वरसुद्धा लोक दिसत आहेत. बघा वर जाण्यासुद्धा इथं मार्ग आहे, वरसुद्धा लोक दिसत आहेत इकडे गेलेली. तर चला आता पुढे जाऊ आणि इथून कशी एंट्री आहे ते पाहूया. बघा सगळं दगडात आहे. इथं वर जायचा प्लॅन तर आहे आमचा, पण चालत जायला लागतं, त्यामुळे अक्षता खूप थकलेली आहे. त्यामुळे आता वर जाण्याची अजिबात इच्छा नाही. एवढ्या उन्हात अजिबात इच्छा होणार नाही. इकडं दीपस्तंभ दिसतोय आणि इकडच्या साईडला समुद्र आहे. तो समुद्राचा पूर्ण व्ह्यू बघायचा असेल तर आपल्याला वरती जावं लागेल, पण लाईन पण खूप मोठी दिसते आणि गोल गोल पायऱ्या आहेत, त्यामुळं जायला पण खूप वेळ लागेल. तर चला आता पुढच्या स्पॉटला जाऊया. बघू शकता वर सुद्धा कोरीव काम केलेलं आहे आणि खाली त्याच दगडात इथं केव्स केलेले आहे. आत सुद्धा खूप कोरीव काम दिसतं. इथं सुद्धा हे एकाच दगडात आहे पूर्ण. हा वरचा फर्स्ट फ्लोअर आणि खालचा ग्राउंड फ्लोअर एकाच दगडात केलेलं आहे सगळं. तर चला आज जाऊन बघूया आपण. विष्णू आहे इथं, लक्ष्मी आहे, हा नागावर बसलेला विष्णू आहे. विष्णूची पारंपरिक पोझिशनचा फोटो असतो आपल्याकडे, तसा एका दगडात कोरलेला आहे. इकडं गोपुरम दिसत आहे. आत मंदिर असणार आहे कशाच तरी, पण आत कुठलेच देव नाही आत. तर इकडे जाऊन बघूया पण काय आहे. इकडे सुद्धा कोरीव काम केलेलं आहे खूप. हे शंकराचं मंदिर दिसतं, इथं शंकर आणि पार्वती दिसत आहे. फक्त पिंड आहे पण लिंग नाही आहे इकडे. तर इकडे अजून एक मंदिर दिसते, तर तिथेही जाऊन बघूया काय आहे. नाही हे सुद्धा ओपन आहे, काही नाही आहे त्यात. बघा किती हे मस्त असं कोरीव काम केलेलं आहे एका दगडात. वाखण्याजोगी गोष्ट आहे. किती मस्त अशी प्रतिकृती. त्या काळात त्यांची टेक्नॉलॉजी किती आधुनिक असते, त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. असं होतं
होतं हे महाबलीपुरम. मी तुम्हाला हे सर्व लोकेशन दाखवलेलं आहे. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया मग पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. इथं बघा फॉरेनर किती आलेले आहेत. एवढ्या उन्हात त्यांना कसं फिरू वाटत होतं. आम्हाला तिथं कंटाळा आला. एकदम लाल बंद दिसतात त्यांचे चेहरे. बघण्यासाठी खूप काही असल्यामुळं इकडं भारतातील आणि भारताबाहेरील पर्यटकसुद्धा खूप आवर्जून भेट देतात. तर त्या केव्सपासून अजून एक ग्राउंड फर्स्ट फ्लोअरला असल्यासारखं एक मंदिर आहे, त्याला स्वर्ग टेम्पल म्हणतात. तर त्याला जाण्यासाठी अशा ह्या पायऱ्या आहेत. आता आम्ही त्या मंदिरात जातोय. बघा एकाच दगडात कोरलेल्या ह्या पायऱ्या आहेत. हे मंदिर तुम्ही इथं बघू शकता. बघू शकता लाईट हाऊस आणि लाईट हाऊसच्या बाजूला हा विहंगमय असं समुद्राचा किनारा दिसतो. जिथं पाहाल तिकडे आपल्याला पाणी दिसतंय. अतिशय थंड वारं येतं इथं वरती आणि म्हणूनच ह्याला ईश्वर मंदिर किंवा स्वर्ग मंदिर असं म्हटलं जातंय. इकडे बघू शकता लाईट हाऊसचा व्ह्यू. लाईट हाऊसच्या वर टॉपला डायरेक्शन्स दिसत आहेत आपल्याला आणि इथं लोकंसुद्धा वर आलेले. इथं मग हा खालून रस्ता आहे लाईट हाऊसला येण्यासाठी. त्यानंतर इथं आपल्याला शॉपिंगसाठी खाण्यासाठी भरपूर ऑप्शन्स दिसत आहेत. इथं बघा हँडीक्राफ्टचं सुद्धा एक मस्त असं एक दुकान आहे जिथं किती आखीव रेखीव असं मासे, बुद्धाची मूर्ती, शो पीसेस किती मस्त असं केलेलं आहे. इकडं सुद्धा बघा दत्त, शंकर, कृष्ण यांच्या मस्त अशा मूर्ती आहेत. तो माणूस बघा कसा दगड कापत आहे आणि त्याच्यापासून ह्या वस्तू बनवल्या जात आहेत दगड कापून. खूपच मस्त आहे. महाबलीपुरमच्या बाहेरच आम्ही इथे शॉपिंगसाठी आलेलो आहे. इकडे बघू शकता किती मस्त असं शॉपिंगचं एक पूर्ण एरियाज डेडिकेट केलं आहे. इकडे सगळ्या पर्सेस वगैरे आहेत. इकडे बघू शकता वेगवेगळ्या देवदेवतांच्या मूर्ती आहेत. हे बघा किती मस्त असं कोरीव काम केलेलं आहे. हत्ती, गणपती, वेगवेगळे देव देवता यांचे मस्त असं कोरीव काम केलेलं आहे. खूप आखीव किती मस्त दिसतात बघा. हे जे आहे हे धुपाचं आहे. धूप लावण्यासाठी वापरतात. तुम्ही आमच्या घरामध्ये एक असं बघितलं असेल. बॅगसुद्धा आहेत देवदेवतांच्या मूर्ती. हे शंख बघा किती मस्त आहे. शंख एक सारखे आहेत सगळे शंख. खूप छान आहे. हे बघा पाटावर वंटा आहे. तोरणच आहे शंख शिंपलांचे. हे पण बघा खूप मस्त आहे. इकडे सुद्धा वेगवेगळे शंख शिंपले आणि त्याच्या प्रतिकृती केलेली आहेत. खूप छान आहे. इकडे फिरायला शॉपिंगसाठी तुम्ही नक्की व्हिजिट करा. आम्ही पंचरथ या ठिकाणी आलेलो आहे. तर महाबलीपुरमच्याच तिकिटामध्ये तुम्ही इथं येऊ शकता. हे थोडंसं वॉकिंग डिस्टन्स किंवा एक 2 ते 3 मिनटं वॉकिंग डिस्टन्सवर आहे. तर इथं पंचरथ म्हणतात म्हणजे 5 पांडवरथ. जे पांडव होते अर्जुन, भीम, नकुल, सहदेव आणि धृत. पंचपांडवरथाबरोबर इथं द्रौपदीचा सुद्धा एक रथ आहे. इथं बघू शकता इथं लिहिलेलं आहे द्रौपदी रथ. तर द्रौपदीचं मंदिर असल्यासारखं हे केलेलं आहे. खूप आखीव रेखीव दिसतं हे सुद्धा. आता त्याच्यानंतर अर्जुन रथ आहे. महाभारतातले जे 5 पांडव होते त्यांच्या नावाने हे तयार केलेलं आहे. तर हे बघू अर्जुन रथ. त्याच्यासमोरच एक हत्तीची भली मोठी अशी प्रतिकृती केलेली आहे. हत्तीसुद्धा एकदम रिअल साईजमध्ये आहे. तर ते आपण सुद्धा बघू शकतो. इकडं बघू शकतो अजून एक रथ आहे. हे सुद्धा पंचपांडवमधले नकुल आणि सहदेव यांचं एकत्रित असा हा एक रथ आहे. त्याच्यानंतर हा सर्वात मोठा रथ तर तुम्ही ओळखू शकता की हा भीमरथ आहे. म्हणजे महाभारतातला सगळ्यात मोठा रथ हे भीमरथ म्हणून असं याला नाव दिलेलं आहे. हे सुद्धा खूप मोठी आहे. त्याच्यानंतर हा सगळ्यात मोठा भाऊ त्यांचा धर्मराजा तर याचा रथ आहे. हा सुद्धा खूप मोठा आहे. बघू शकता असं 5 पांडव आणि द्रौपदी यांचा मिळून हा असा रथ तयार केलेला आहे.